उद्या याच वरळी डोम मध्ये ठाकरे प्रेमींचा मोठा मेळावा होणार आहे। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र याच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। 18 वर्षाची प्रतीक्षा ठाकरे प्रेमींची होती आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक मेळावा होणार असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत। मी जसं म्हटलं की तयारी पूर्ण होतीये, LED लावल्या जात आहेत। इथली जी क्षमता आहे साधारणपणे 8 ते 10 हजार आहे, मात्र लोक अधिक येतील असंही म्हटलं जातंय आणि त्या प्रकारे सूचना पोलिसही तुम्हाला देतात आणि तुम्हीही काही गोष्टी पोलिसांना सांगतायत। कशा प्रकारे तयारी आणि कशा प्रकारचं नियोजन होतंय? मुळामध्ये जसा जलरूपी समुद्र आहे तसा मनुष्यरूपी समुद्र येणार नक्की, पण त्याला मॅनेज करून आम्ही करणार आहोत। कारण अनेक ठिकाणी काही हादसे बघितले आहेत, तर कुठेही गालबोट लागू नये याची काळजी घेणार आहोत। पोलिसांना आम्ही हेही सांगितलं की मुद्दाम कोण आडवं जाईल तर तेही जरा बघा। त्याचप्रमाणे गाड्यांचं मॅनेज, कारण रेसकोर्स आहे, इथे आहेत 250-500 गाड्यांचं सगळं इथे मॅनेज होत आहे। बरेचसे वरळीतले हे वगैरे चालतच येतील, त्या काय गाड्या बिड्या आणणार नाहीत। बरेचसे आपल्या कमी पडणार आहे। डोमच्या नंतर बेसमेंट आहे, त्यानंतर बाहेर आहे सगळा परिसर। त्यामुळे अपेक्षापेक्षा मराठी माणसामधला जो स्पार्क जागा झालाय ते येतील आणि या डोमनी अनेक असे ऐतिहासिक क्षण पाहिले। त्यामुळे हा पण एक क्षण किंवा हा संपूर्ण जो वेळ आहे ती इथं टिपली जाणार आहे। नियोजन पूर्ण झालंय की अजूनही चर्चा सुरू आहे? नियोजन म्हणजे आता आपण बघतोय की आधुनिक टेक्नॉलॉजीला धरून सगळं होतंय। आमचे नेते संध्याकाळी 6 वाजता येत आहेत। संध्याकाळी 6 ते सकाळी 12 तास आपल्या हातात आहेत। त्यामुळे आम्ही आमचं नियोजन नक्कीच चांगलं करणार आहोत की ज्या पोलिसांना सुद्धा सहकार्य देऊन करण्याचा आमचं हे। दोन भाऊ एकत्र येणार 18 वर्षानंतर, एकत्र एका व्यासपीठावर एका मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येणार आहेत। तुम्ही शिवसेना अगदी पूर्वीपासून बघितली आहे, शिवसेना फुटताना बघितली, अनेक नेते जाताना बघितले आणि पुन्हा एकदा भाऊ भाऊ एकत्र येत आहेत। काय भावना आहेत? आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठी। महाराष्ट्र आणि मुंबई हा क्षण बघण्यासाठी आतुर आहे, त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे। त्यामुळे किशोरी पेडणेकर जसं त्या सांगतायत की नियोजन अजूनही सुरू आहे, शिवाय आपण बघतोय तयारी ही अंतिम टप्प्यात येते। स्टेजचं काम सुद्धा जवळपास पूर्ण होतंय। शिवाय 2 LED, ज्या 2 मोठ्या LED स्क्रीन आहेत त्या लावल्या जाणार आहेत। कारण आपण पूर्ण जर हा सगळा डोम बघितला साधारणपणे 8 ते 10 हजार लोक आतमध्ये बसतील। त्याशिवाय बेसमेंटला सुद्धा बसण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, त्यासोबतच मराठी प्रेमी जे येणार आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। शिवाय बाहेर सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। पार्किंग सुद्धा साधारणपणे 500 ते 700 चारचाकी वाहनं या ठिकाणी पार्क केले जातील, तशा प्रकारची व्यवस्था आहे। आणि भव्य कार्यक्रमाची तयारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं करण्यात आलेली आहे। नियोजन अजूनही सुरू आहे आणि या डोम परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। शिवाय स्टेज, जिथे आपण बघतोय स्टेज टाकण्याचं काम इथे सुरू आहे। स्टेज उभारला जाईल आणि भगवा रंग आपल्याला या स्टेजचे तिथे पाहायला मिळतोय। शिवाय 2 LED आणि बाहेर काही LED स्क्रीन्स लावल्या जातील, ज्या ठिकाणाहून जे आतमध्ये येऊ शकत नाहीयेत अशा मराठी प्रेमींना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बाहेरून सुद्धा LED स्क्रीनवर हे भाषण ऐकता येईल। हा कार्यक्रम, हा मेळावा पाहता येणार आहे। कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।